इथे मी स्टार्टिंगला ग्लू लावून त्याला सुकण्यासाठी ठेवलं होतं. ते सुकून झाल्यानंतर ना मी त्याच्यावरती व्हाईट रांगोळी टाकत आहे. व्हाईट रांगोळी जिथे आपण ग्लू लावलेला आहे तिथे सगळीकडे आपण अशी टाकून घ्यायची आहे. टाकून झाल्यानंतर ना आपल्याला असं त्याला घासून घ्यायचं आहे. सगळीकडे असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे. ते घासून झाल्यानंतर ना एक्स्ट्रा रांगोळी जी असते ते आपल्याला काढून घ्यायची आहे. काढून ती घेतलेली आहे मी. त्यानंतर ना आपल्याला ग्लू जो आहे तो अगदी जसा शेप आहे त्या शेपनुसार आपल्याला लावून घ्यायचा आहे. सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. थोडाही बाहेर जायला नको. असं मी व्यवस्थित इथे लावून घेत आहे. आणि आता मी जिथे ग्लू लावून घेतलेला आहे तिथे मी कलर रांगोळी टाकणार आहे. इथे मी रेड कलरची रांगोळी टाकून घेणार आहे. अशी मी जशी टाकत आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित टाकून घ्यायची आहे रांगोळी. अगदी व्यवस्थित आपण टाकून घ्यायची आहे. इथे मी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित. आपली रांगोळी टाकून झाल्यानंतर मग त्यासाठी आपल्याला एक प्लास्टिक शीट लागणार आहे. ते घेऊन असं मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि ते करून झाल्यानंतर एक्स्ट्रा रांगोळी काढून घेतलेली आहे मी ते. इथे आता बोटांना मी ग्लू लावत आहे. ती ग्लू लावून झाल्यानंतर आपल्याला कलर रांगोळी टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण टाकू शकता कलर रांगोळी. नंतर आपण अशी प्लास्टिकचं हे घेऊन त्याच्यावरती टॅप करून एक्स्ट्रा रांगोळी काढून घेणार आहोत. सेकंड याच्यामध्ये मी ग्लू लावून घेत आहे. ग्लू लावून झाल्यानंतर इथे मी कलर रांगोळी टाकत आहे. त्याच पद्धतीने बोटांनाही मी ग्लू लावून घेत आहे. ग्लू लावून झाल्यानंतर ना अशी मी रांगोळी टाकून घेणार आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीने टॅप करून आपल्याला एक्स्ट्रा रांगोळी काढून घ्यायची आहे. हा जो स्वस्तिक शेप आहे त्या स्वस्तिक शेप मधला आतल्या याला मी ग्लू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो कलर आवडतो त्या पद्धतीने आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मी इथे रेड कलर टाकलेला आहे. याच पद्धतीने आपण बाहेरचा जो शेप आहे त्या शेपला आपण ग्लू लावून घेतलेला आहे आणि तिथे जो कलर आपल्याला हवा आहे तो कलर आपण टाकून घेऊन त्याच पद्धतीने त्याला टॅप करून
एक्स्ट्रा रांगोळी काढून घ्यायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी या पुढील प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. प्लीज follow and subscribe my channel.